नांदेड जिल्ह्यामध्ये नव्यानं झालेल्या नायगाव आणि हिमायतनगर या दोन्ही नगरपंचायतींवर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांना घरच्या मैदानात लोळवण्यासाठी पंचायतींवर काँग्रेसनं झेंडा फडकवलाय। नायगावमध्ये काँग्रेसला 17 पैकी 13 तर हिमायतनगरमध्ये 17 पैकी 10 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादीनं युती केलेली होती, महाआघाडी केलेली होती। विरोधकांना अशोक चव्हाणांनी आता धूळ चारलेली आहे। नायगाव नगरपंचायत एकूण 17 जागा, काँग्रेसकडे 13 जागा आलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2, सेनेकडे 1 जागा आणि भाजपनं 1 जागा मिळवली आहे। तर हिमायतनगरचा आपण निकाल बघूया। हिमायतनगर नगर परिषद एकूण 17 जागा होत्या, काँग्रेसनं 10 जागा राखण्यात यश मिळवलेलं आहे, तर सेनेकडे 2 जागा, 4 अपक्षांना मिळालेल्या आहेत। नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसतंय। नव्यानं स्थापन झालेल्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव आणि हिमायतनगरचाही निकाल आलेला आहे। नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। नांदेडमधल्या महाआघाडीला अशोक चव्हाणांनी पूर्णपणे लोळवल्याचं या निवडणुकीनंतर आता स्पष्ट झालेलं आहे। मोठी चुरशीची झालेली ही लढत होती, प्रतिष्ठेची अत्यंत ही लढत बनलेली होती। नायगाव आणि हिमायतनगर नगरपंचायतीसाठीची ही निवडणूक काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।